आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसह संपूर्ण कोकणातील तब्बल 4,000 मेडिकल दुकानदारांनी लाक्षणिक संप पुकारलाय. अखिल भारतीय औषध विक्रेत्या संघटनेच्या वतीनं आज देशभरात 24 तासांसाठी कडकडीत बंद पाळण्यात येत असून कोकणातील औषध विक्रेतेही यामध्ये 100% सहभागी झालेत. या संपाचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसताना दिसतोय, कारण एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 750 मेडिकल दुकानं आज पूर्णपणे बंद आहेत. आता प्रश्न असा पडतो की हा संप नेमका कशासाठी आहे? तर ऑनलाईन औषध विक्री संदर्भात मेडिकल दुकानदारांनी हा तीव्र आक्षेप घेतलाय. सरकारनं ऑनलाईन औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी दिलेल्या विशेष सुटीवर आणि सवलतीवर अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा मोठा आक्षेप असून यामुळे स्थानिक दुकानदारांच्या व्यवसायावर गदा आलीय अशी भूमिका संघटनेनं घेतलीय. या संदर्भात अधिक माहिती देताना अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी स्पष्ट केलंय की ऑनलाईन औषध विक्रीच्या सरकारी धोरणाविरोधात औषध विक्रेत्यांनी हा लढा पुकारलाय. दरम्यान आज दिवसभर औषधांची दुकानं बंद राहणार असल्याने रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जाते. या संपूर्ण संपाचे पडसाद आता सरकार दरबारी काय उमटतात आणि ऑनलाईन औषध विक्रीबाबत प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी. बिपिनचंद्र गांधी आमची गांधी डिस्ट्रीब्युटर म्हणून औषधी व्यवसायाची फर्म आहे आणि या ऑनलाईन औषधी विरोधात आपण उतरलेलो जो आहोत त्याचं कारण ऑनलाईन औषधं हे करोना काळामध्ये रुग्णांना औषधं उपलब्ध व्हावी म्हणून सरकारने एक नोटिफिकेशन काढून फक्त त्यावेळेला परवानगी दिली होती. त्याचा फायदा घेऊन मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या त्या ऑनलाईन औषधी पुरवठा करण्यात येत आहेत, त्यांच्याकडनं करण्यात येत आहे. तर हे कुठल्याही DPC औषध नियंत्रण जो कायदा आमचा आहे याच्यामध्ये ह्याची तरतूद नाही आहे. तर ही जी काय तरतूद त्या एका ठराविक काळासाठी जी दिलेली होती ती बंद करावी. त्यामुळे आपोआपच ऑनलाईन औषधी पुरवठा बंद होईल आणि जो ऑनलाईन औषधीमध्ये असं दिसतं की एक प्लॅटफॉर्म नाही आहे तिथे. तुम्ही कोणाकडनं औषध घेताय हे रुग्णाला कधीच माहिती नसतं. त्यामुळे लोकांनासुद्धा आरोग्याला त्याचा धोका आहे. तरी हे बंद करण्यात यावं आणि आमचे सर्व औषध व्यावसायिक यामध्ये सहभागी आहेत 100%. ऑनलाईन औषधं हे DPC ॲक्टप्रमाणे येत नाहीत. त्याला पहिला आमचा आक्षेप आहे आणि सरकार त्याला कायदेशीर परवानगी देत आहे. त्याला आमचा विरोध आहे. कारण DPC ॲक्टकडे हा व्यवसाय केला जातो आणि आम्हाला जर का 20 आणि 10% मार्जिन मिळत असेल आणि हे लोक 30 ते 40% कसे काय विकू शकतात, डिस्काउंट देऊ शकतात, हा आमचा प्रश्न आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑनलाईनद्वारे नशेची औषधं तरुण पिढीमध्ये फार मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. तरुणांचं आरोग्य धोक्यात येत आहे आणि ह्या ऑनलाईनच्या डिस्काउंट पद्धतीमुळे आणि ऑनलाईनच्या ह्याच्यामुळे जवळ 12.5 भारतातील 12.5 लाख लोकांचं कुटुंब त्यांच्या अवलंबून सगळ्या कामगार वर्गाचं हे पोटावर पाय येण्याची शक्यता आहे. सरकार आमचं म्हणणं ऐकून घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे हा लक्षवेधीकरता आम्ही 1 दिवसाचा बंद केला आहे. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही पुढे बेबंद संपाचा विचार करू.